नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 22 तारखेपासून ते 26-27 तारखेपर्यंत याचा उल्लेख आपण मागच्या 2 दिवसापूर्वी देखील केला होता। पण आता पुढे सुद्धा काही काळ चांगले येतीलच, कारण की यामध्ये एवढ्या लॉंग टर्म मध्ये तो किंमत तुम्ही अनेकांनी कमेंट निगेटिव्ह करून मारलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल आपण बोलणं आता चुकीचं आहे। पण सध्याची चित्र पाहता पुढचे 4 ते 5 दिवस रोज भाग पेनवणी काही ठिकाणी तर काही ठिकाणी संततधार एक 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा दिलासा काही गावखेड्या मिळेल, सर्वदूर सर्वांना नाही। तर आता आजच्या 21 तारखेला आजच्या 21 ऑगस्टला काही ठिकाणी थोडे वातावरणामध्ये बदल पाहायला मिळतील, जे सोलापूरसाठी आहेत, धाराशिवमध्ये काही 1-2 ठिकाणी आहेत, लातूरमध्ये 1-2 ठिकाणी आहेत, तर नांदेडमध्ये काही ठिकाणी आहेत। कन्नड ते भोकरदन तालुक्यामध्ये आज किंचित अशी सुरुवात होऊन जाईल। जळगाव धुळ्यामध्ये वाऱ्याचा जोर जर कमी राहिला तिथे जी सुरू होऊन जाईल, आणि नागपूर आणि अकोला, नागपूर ते गोंदिया भंडारा या भागामध्ये ही सुरुवात होण्याची शक्यता आहे। आजच्या दिवस मोठी सिस्टम नाही, पण उद्यापासून म्हणजे 22 ऑगस्ट पासून ते 22, 23, 24, 25, 26 या कालखंडामध्ये काही ना दिलासा आहे। पहिल्या दिवशी काही, दुसऱ्या दिवशी काही आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अनेक ठिकाणी अशी 4 दिवसाच्या वातावरणामध्ये काही गावखेड्यांना इथे दिलासा मिळू शकतो। तालुके आणि जिल्हे पाहण्या अगोदर एक सर्वांना सल्ला आहे, पटत असेल तर बघा, नाही तर दुर्लक्ष करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जे माझे व्हिडिओ घेऊन जे चॅनल्सला परवानगी दिली आपण त्यांनी जरा हिशोबाने थंबनेल टाका, अन्यथा तुमच्यावरती सोशल मीडिया अंतर्गत मला कारवाई करावी लागेल। जे माझे व्हिडिओ घेऊन टाकतात थंबनेल जरा हिशोबाने ठेवा, मागचे जुने व्हिडिओ घेऊ नका। तुम्हाला जे ताजे व्हिडिओ आहेत तेच घ्या, आणि जे टाकायचं तेच टाका, विनाकारण जे बोललो नाही ते टाकू नका, ठीक आहे। तर उद्याचं 22 तारखेपासून बघूयात आपण। नागपूर जिल्ह्याला बऱ्यापैकी दिलासा आहे, गोंदिया दिलासा आहे, अमरावती बऱ्यापैकी दिलासा आहे। बऱ्यापैकी म्हणजे याच्यामध्ये बरेच भाग सुटू देखील शकतात, पण बारीक सारीक शितोड्याने 4-5 दिवस वातावरण असल्यामुळे काही ना थोडासा दिलासा आणखीन वाढू शकतो, पण ती हिंमत नाही राहिली आता सर्वांनाच याच्यामध्ये काय सांगावं आणि काय नाही। फक्त हा बदल होत आहे, आणि हा बदल ह्या 2 दिवसात जे भागाचं वातावरण झालेलं त्याच्यापेक्षा थोडा बदल चांगला आहे। अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, भंडारा, वर्धा जिल्ह्यामध्ये, किनवटला, नांदेडला, माहूरगडाला, यवतमाळमध्ये काही ठिकाणी, नांदेड परिसरात काही ठिकाणी हा दिलासा असणार आहे। लातूर आणि परभणी, गंगाखेड परिसर, सोनपेठ परिसराला देखील काही गावखेड्यांना थोडा दिलासा आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यातही काही ठिकठिकाणी हा दिलासा असू शकतो। बीड जिल्हा म्हणले सर्व तालुके सांगितले नाहीत। त्यानंतर वडवणी ते माजलगाव पट्ट्यामध्ये काहींना दिलासा असेल। आंबड मार्गे काही ढगांच्या फळ्या निघतील, त्यामुळे त्या फळ्या काही ठिकाणी पडून तर काही ठिकाणी साईड जे आहे जालन्यापासून अंतर्गत राणीव चेगाव, गुरुपिंपरी सर्कल पर्यंत ह्या 3-4 दिवसामध्ये थोडा दिलासा आणखीन असेल। यामध्ये पाणीवाडी क्षेत्रापासून राजनीमधले काही पट्टे असतील, परतूरमधले काही पट्टे असतील, म्हणजे जवळपास 22 पासून ते 26-27 पर्यंत हा काळ एकदमच सांगतोय, तारखा सांगत नाही याच्यामध्ये। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। तर त्यानंतर थोडा आणखीन दिलासा नांदेडकरांना आहे, परभणीकरांना आहे, त्याचबरोबर अहिल्यानगरकरांच्या काही दक्षिण उत्तर भागांमध्ये देखील ह्या पद्धतीचं सिस्टम पाहायला मिळू शकतं। सांगलीमध्ये देखील हे पद्धतीचं सिस्टम पाहायला मिळू शकतो, पण सर्व दूर नाही हे लक्षात ठेवा। रत्नागिरी, कोकण किनारपट्टी, कोल्हापूर जिल्हा, मुंबईसह अनेक भागांमध्ये कोकणाच्या क्षेत्रामध्ये जोर जास्त आहे, पण तिथनं ज्या पाऊस पडता पडता वाचून आलेल्या ज्या फळ्या असतील त्या थोड्याफार दक्षिण महाराष्ट्राला काही गावखेड्यांना दिलासा देऊ शकतो। त्याच्या कमेंट्स मला नंतर 26-27 ला पाहिजेत। जालना जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती थोडी काहींना जेमतेम जरी असली तरी काहींना बऱ्यापैकी दिलासा ह्या 3-4 दिवसामध्ये पाहायला मिळू शकतो, पण तारीख आहे 22 पासून 26च्या दरम्यानमध्ये। आणि त्यानंतर इकडे जर आपण पाहिलं, जालन्याच्या भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार परिसरामध्ये, लोणारमध्ये काही भाग असे आहेत कुठून जरी आला तरी तिथे पडतोच, तर त्या भागांना देखील ह्यामध्ये दिला। याच्यामध्ये थोडी भाग वेगळे ह्या 3-4 दिवसामध्ये घेण्याची शक्यता आहे। आता मित्रांनो, याच्यामध्ये वारे जोराने आहे, त्यामुळे थोडंफार मागे पुढे बदल होऊ शकतो, पण वातावरणामधून हे 4 दिवस थोडे बरे राहतील असा अंदाज याच्यामध्ये वर्तवतो। हे वातावरण आता किती दिवस चालेल असा अनेकांचा प्रश्न राहील, तर हे वातावरण कमीत कमी 22 ऑगस्ट पासून 26 ऑगस्ट पर्यंत राहील।
देवाने जर थोडी जरी आपली हाक प्रामाणिकची ऐकली त्याच्यामध्ये भाग वाढण्याची देखील शक्यता आहे। कारणही तसंच आहे की कालच्या 20 ऑगस्टला गरमीची लेवल अनेक भागांमध्ये टेम्परेचर वाढल्यामुळे उन्हाची ती चमक आणि त्यामधून होणारी ह्युमिडिटी या ढगांना थोडासा धारा उतरण्या का होईना पण प्रवृत्त करू शकते। त्यामुळे मराठवाडा विदर्भामध्ये याच्यामध्ये अनेकांना दिलासा राहण्याची शक्यता आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत। आणि निव्वळ असे हे कोरडे दिवस नाहीत, हे 4 दिवस सतत धारा उतरत राहतील। आणि त्यानंतर यामध्ये नाशिक क्षेत्रातला काही जसं इगतपुरी असेल काय असेल या भागांना देखील थोडा दिलासाच्या मध्ये वाढतोय। आणि विदर्भ, खानदेश, मराठवाडा यामध्ये थोडा बरा आहे। खानदेश सर्वदूर नाहीये, मराठवाडा सर्वदूर नाही आणि विदर्भ ही सगळ्यांनाच नाहीये, पण मात्र जो पूर्व विदर्भातला भाग आहे ते 60% ते 70% भागांना घेईलच अशी शक्यता दिसते मॉडेलनुसार। नांदेड, लातूरला थोडा यावेळी मागच्या तुलनेमध्ये काही गावखेड्यांना बरा दिलासा राहू शकतो अशी शक्यता आहे। ही 22 ते 23 दरम्यानची कंडिशन होती। आता आपण पुढचा अपडेट बघूयात। महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस जो कमी पडतोय किंवा वाऱ्याने तो धकलला तर हे वारे अजून जवळपास 2 सप्टेंबर पर्यंत किंवा 3 सप्टेंबर पर्यंत राहण्याची शक्यता आहे। पण या कालखंडामध्ये जवळपास बघितलं आता ते 26-27 पर्यंत हे वातावरण ढगाळ आणि शितोड्यांचं जर राहिलं त्यानंतर थोडे 4-5 दिवस, पण त्यानंतर परत 3 सप्टेंबरच्या आसपास परत एक आश्वास सिस्टम येऊन अनेक शेतांना सुखावेल अशी कंडिशन आहे। आणि या पाठोपाठ एक पाठोपाठ जर हे वातावरण जर हे वारे 3 सप्टेंबरला कमी झाले तर तिथून पुढे जे बंगालच्या उपसागरामधनं लोकशळ निघते आणि एमपी पासून उत्तरेकडील भागांमध्ये सरकते ते थोडं खाली सरकण्यास देखील मदत होईल असा शेड्यूल मॉडेलनुसार आहे आणि तो देखील पुढे आपल्याला काळामध्ये पाहायला मिळू शकतो। आता निव्वळच सप्टेंबर ऑक्टोबर हे कोरडे जातील का हा फक्त त्यांनी दिलेला अंदाज आहे, गॅरंटी नाहीये। त्यामुळे पुढील काळामध्ये काय होईल हे फक्त देवालाच माहिती आहे। त्यामुळे त्या गोष्टीला एवढंही घाबरून चालणार नाही। जे सध्या आपण उपाययोजना करताय, जे आपण पद्धत करताय ती करा, फक्त ह्या वातावरणाची धास्ती धरू नका एवढी माझी विनंती आहे। कारण की येणारा काळ आणि येणारे काळाची लक्षणं हे मॉडेलनुसार तरी स्पष्ट झालेले जरी असले तर ते तितके त्याची गॅरंटी कोणीही घेऊ शकत नाही, ना स्कायमेट घेऊ शकत ना IMD घेऊ शकत। आणि हे दोन्ही जे अहवाल आहेत कोरड्या वातावरणाचे किंवा कोरडं राहणारच आहे हे अहवाल माझ्या मते या दोघांनी सुद्धा आपल्या शासनाकडे प्रशासनाकडे देऊन तातडीने कृत्रिम पावसाची मागणी करावी हा माझा त्यांना सल्ला असेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता 22 ऑगस्ट पासून 26 ऑगस्ट पर्यंत हे वातावरण महाराष्ट्रामध्ये संततधारेचं 10 मिनिटं पावसाचं 15 मिनिटं पावसाचं हे कंटिन्यू राहणार आहे। यामध्ये मी जिल्हे आताच डिक्लेअर केलेत। फोकस असेल वातावरणाचा सर्वाधिक जास्त किंवा थोडा रडार सिस्टम बऱ्यापैकी दाखवणारा भाग जो असेल तो मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पूर्व विदर्भ सर्वाधिक थोडं जास्त असणार आहे। इथे काही गावखेड्यांना गरमीच्या लेवलने थोडी सटकारे बरे असतील, तो म्हणजे नागपूरचा भाग आहे। नागपूरमध्ये अजून डिटेलिंग सांगायचं झालं तर अमरावती, अचलपूर परिसर उत्तर भाग, वर्धा उत्तर भाग, कामठी परिसर, भंडारा, तुमसाळ परिसर, मोहोळी परिसर, लाखाणी परिसर, रामटेक महाराष्ट्र, सोनेर, कटोल परिसर ते नरखेड परिसर, वरुड, मोर्शी परिसर, चांदूर बाजार, अचलपूर परिसरांची देखील याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता राहणार आहे। आता एक विनंती करतोय की हे वातावरण 4 दिवस आहे, ज्यांना हा पाऊस होईल त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना नाही झाला त्यांनी निव्वळ टेन्शनमध्ये जाऊ नका, कारण की हे वातावरण 4 दिवस आहे, त्यामध्ये काही बदल होऊ शकतो। पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।